नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील. आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल श्री जगमोहन यांनी लिहिलेलं काश्मीर धुमसते बर्फ हे पुस्तक. जे पुस्तक त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, माय फ्रोझन टर्ब्युलन्स इन काश्मीर. काश्मीरची सत्य परिस्थिती उजेडात आणणारं हे पुस्तक. आपल्या सर्वांना माहीत आहे, जम्मू काश्मीर म्हणजे भारताच्या कपाळावरची बळबळणारी जखम, जी आजपर्यंत भरून आलेलीच नाही. 1947 पासून ते अगदी आजपर्यंत या प्रश्नाचं काही नीट त्याला उत्तर भेटलेच नाही. खरी परिस्थिती सांगायला जायचं तर जम्मू काश्मीरचं टोटल क्षेत्रफळ आहे ते 2,22,236 चौरस किलोमीटर. यापैकी जवळपास 78,000 चौरस किलोमीटरचा प्रदेश पाकिस्ताननं बेकायदेशीर बळकावलेला आहे आणि चीनच्या ताब्यात जवळपास 37,555 चौरस किलोमीटरचा एरिया आहे. यामध्ये देखील पाकिस्ताननं 5,180 चौरस किलोमीटरचा प्रदेश चीनला बेकायदेशीररित्या दिलेला आहे. असं हे जम्मू काश्मीर कायम दगदगतं. आणि यामधील श्री जगमोहन 1984 ते 1986 आणि 1990 ते 91 यामध्ये ते त्यामध्ये राज्यपाल होते आणि राज्यपाल शासित या प्रदेशाचं त्यांनी नीट गडी बसवण्याचा प्रयत्न केला. आजही जगमोहन यांनी केलेलं काम जम्मू काश्मीरसाठी पथदर्शक असेच आहे. परंतु भारत सरकार, केंद्र सरकार, शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांची सरकारे आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न कोण वाढवण्यास मदत करतं, जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्यास खरोखर रस आहे की नाही, या सर्वांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. हे पुस्तक आपल्याला जम्मू काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती, तिथली धार्मिक परिस्थिती या सर्वांचं आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये घेऊन जातं. असं हे पुस्तक, जे त्यांनी प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक त्यांनी लिहिलेल्या वाक्याला एक संदर्भ आहे. आणि सरकारमध्ये राहून, प्रशासनामध्ये राहून, प्रशासनाच्या विषयी, प्रशासनातील त्रुटी या पुस्तकामध्ये लिहिणं ह्या खूप कठीण आहेत. त्या जनतेसमोर त्यांनी आणल्या. प्रत्येक IAS ऑफिसर, प्रत्येक IPS ऑफिसर, सैन्यामध्ये काम करणारे अधिकारी आणि भारतातील प्रत्येक नागरिकानं वाचावं असं हे पुस्तक आहे. तरच जम्मू काश्मीरचा प्रश्न आपल्याला कळेल आणि त्याचं उत्तर मिळण्यासाठी काय केलं पाहिजे याची निश्चित आपल्याला माहिती होईल. असं हे पुस्तक. जय हिंद, जय भारत.